आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। अवकाळीमुळे राजापुरी हळदीचा दर 17,000 स्थिर। हलक्या प्रतीच्या हळदीला सांगली जिल्ह्यात प्रति क्विंटल 14,400 रुपयांचा दर। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचं आंदोलन, मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन, निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किल्लारी, रेणापूर, निलंगा या भागातील पिकांचं नुकसान। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भालापूर शिवारात वीज कोसळल्याने पिकांचा मृत्यू। संभाजीनगरमधील पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीश रस्त्यावर उतरले। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, R.M. जोशींकडून पाणीपुरवठा योजनेची पाहणी। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे। मराठवाड्यात चारा छावणीत गुरांची गर्दी वाढली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खोजेवाडी गावातील छावणीवर तब्बल 700 गुरं दाखल। चारा आणि पाणी उपलब्ध नसल्यामुळे गुरांना चारा छावणीचा आधार। वाशिमच्या पाचंबा शिवारातील वन्य प्राण्यांकडून उन्हाळी ज्वारीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी।